वार्तांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। वाहने मासिक भाड्याने लावण्याचे प्रलोभन दाखवत वाहन मालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नवी मुंबई उल्वे येथील संदीप रघु शेट्टी याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 ने अटक केले। या कारवाईत तब्बल 2,44,15,000 रुपये किमतीची 32 विविध चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून आणखी वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। वागळे स्टेट पोलीस ठाण्यात 5 फेब्रुवारी 2026 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या 5 चारचाकी वाहनांना आरोपी संदीप शेट्टी याने जास्त मासिक भाडे देण्याचे हमी दाखवून ताब्यात घेतले। मात्र आरोपीने वाहनांचे कोणतेही भाडे न देता ती वाहने परतही केली नाहीत। उलट संबंधित वाहने इतर व्यक्तींकडे परस्पर गहाण ठेवून आर्थिक फायदा मिळवत वाहनांचा अपहार केल्याचे तपासात समोर आले। गुन्ह्यानंतर आरोपी स्वतःची ओळख लपवून राहत होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले। तसे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 6 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीला अटक करण्यात आले। चौकशीत आरोपीने अनेक वाहन मालकांना जास्त भाड्याचे हमी टाकून वाहने ताब्यात घेतल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत विविध ठिकाणी छापे टाकले। पोलिसांनी नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण व परभणी येथून एकूण 32 चारचाकी वाहने जप्त केली। या प्रकरणात आणखी पीडित समोर येण्याची शक्यता असल्याने तपास सुरू आहे। ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहपोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 5, वागळे स्टेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील तसेच त्यांच्या पथकाने केले। वागळे स्टेटमधील शांतीनगर परिसरातील एका इमारतीमध्ये स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली। ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली। या घटनेत 3 व्यक्तींना दुखापत झाले। त्यांना पुढील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले। गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना वाढू लागल्यात। वागळे स्टेट येथील शांतीनगर परिसरात नूतन नीलम अपार्टमेंट ही 5 मजली इमारत आहे। अंदाजे 30 ते 40 वर्षे जुनी इमारत आहे। या इमारतीत 26 सदनिका असून त्यामध्ये अंदाजे 85 ते 90 रहिवासी राहत होते। या इमारतीच्या 5व्या मजल्यावरील स्लॅब 4थ्या मजल्यावर अचानक कोसळला। ही घटना मंगळवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, महावितरण कर्मचारी दाखल झाले। या घटनेत गजेंद्र प्रसाद, प्रिन्स यादव, प्रदीप यादव या 3 व्यक्तींना दुखापत झाले। यामध्ये गजेंद्र यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि शरीराला दुखापत झाले। ते 501 क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते। तसेच प्रिन्स यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर आणि शरीराला दुखापत झाले। प्रदीप यांच्या दोन्ही पायांना आणि शरीराला दुखापत झाले। हे दोघे 402 क्रमांकाच्या सदनिकेमध्ये राहत होते। या 3 व्यक्तींना उपचाराकरिता मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे। त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रदीप यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता भांडूप येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तळागाळात जाऊन वर्षानुवर्ष लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत। त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केले। ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला। संशयित क्षय रुग्णांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधी स्वरूपात 20 आशा वर्कर्सना महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले। ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाल सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठा डॉक्टर स्वप्नाली कदम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते।
घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन देत आणि आजारांबाबत जनजागृती करत आशा वर्कर्स आरोग्य यंत्रणेचा भक्कम आधारस्तंभ ठरत आहेत. संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे ही अत्यंत जबाबदारीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडले. अनेक आशा वर्कर्सनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करून आपलं कर्तव्यनिष्ठा सिद्ध केले असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी देखील आशा वर्करच्या कामाचे कौतुक करीत ठाणे महापालिका त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तर प्रास्ताविकपर भाषणात मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पाटील यांनी आशा वर्करच्या कामाचे कौतुक केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वागळे एस्टेट येथील किसननगर परिसरातील अयोध्या कॉम्प्लेक्स या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर रविवारी रात्री अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सदनिकेतील एका महिलेसह किरकोळ दुखापत झाले. वागळे एस्टेट येथील किसननगर नंबर 2 परिसरात अयोध्या कॉम्प्लेक्स ही 5 मजली इमारत आहे. अंदाजे 30 वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीच्या 5व्या मजल्यावर संभाजी मोरे यांच्या सदनिकेच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. ही घटना रविवारी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडले. या सदनिकेत एकूण 6 व्यक्ती राहतात. घटनेत प्रेमा भोसले यांच्या डाव्या हाताला आणि उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वागळे प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. वागळे प्रभाग समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून पुढील कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ठाणे वाहतूक विभागाने मानवतेचा अनोखा संदेश देत अवघ्या काही मिनिटात ग्रीन कॉरिडॉर तयार करून एका रुग्णांसाठी हृदय सुरक्षितपणे मुंबईत पोहोचवले. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय ते मुंबईतील एका रुग्णालयात हृदय पोहोचवण्यासाठी ठाणे पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केले होते. ठाण्याचे ज्युपिटर हॉस्पिटल येथून सायंकाळी जवळजवळ 6 वाजण्याच्या सुमारास ब्रेन डेड रुग्णाचे हृदय मुंबईतील सर HN रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णासाठी रवाना करण्यात आले. ठाणे ते मुंबई या सुमारे 35 किलोमीटरचा प्रवास असून ठाणे हद्दीतील ज्युपिटर हॉस्पिटल ते आनंदनगर टोल नाका हा 6 किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी वाहतूक पोलिसांना 14 मिनिटाचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र दक्ष नियोजन आणि अचूक अंमलबजावणीमुळे ठाणे वाहतूक शाखेच्या पथकाने हा टप्पा अवघ्या 8 मिनिटात पूर्ण करून हृदय वेळेत मुंबई हद्दीत रवाना केले. या ग्रीन कॉरिडॉरसाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे, पोलीस निरीक्षक बारेला, पोलीस उपनिरीक्षक महाडिक तसे पोलीस उपनिरीक्षक हिंगे तसे नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित पारधी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 25 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नियंत्रण कक्षातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रीन कॉरिडॉरच्या संपूर्ण मार्गावर काटेकोर बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीतपणे वळवण्यात आली. वेळेची स्पर्धा करत जीव वाचवण्यासाठी केलेल्या या कामगिरीने
पुन्हा एकदा ठाणे पोलीस दलाची तत्परता आणि संवेदनशीलता अधोरेखित झाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.